आता चाललोय ब्यूफोर्ड जॉर्जियाच्या लिटिल मलबेरी पार्क म्हणून एका पार्कमध्ये. एकदम सुंदर पार्क आहे. एक 10 किलोमीटरमध्ये चालायचे ट्रॅक्स त्याच्यावरती आणि परफेक्ट वेदर आहे आज रविवारची संध्याकाळ. ब्यूफोर्ड जॉर्जियामधलं लिटिल मलबेरी पार्क तुम्हाला मॅपमध्ये दाखवतो मी कुठला घ्यायचा आहे ते. एवढा मोठा पार्क आहे. येल्लो ट्रेल, ग्रीन ट्रेल, रेड ट्रेल आणि ही येल्लो ट्रेल 5.7 माइल्सची. ही मधली ही जी दिसते ब्लूला इथे जी कनेक्ट होती रेड आणि ब्लूला कनेक्ट करतं ते पूर्ण फॉरेस्टच्या मधून आहे. इज दॅट राईट? वी टेकिंग दिस वन राईट? That one. That's the one. What's it? बघा हा रस्ता किती सुंदर बनवला आहे सायकलसाठी, चालण्यासाठी. ब्लू स्काय आणि हा हिरवागार दोन्ही साईडने. आणि टेम्परेचर तर असं आहे जसं काय कोणीतरी सेट केलं आहे. एवढं सुंदर टेम्परेचर आहे. हे आमचं पार्किंग लॉट कारचं हे इथे दिसते ते. आणि हे थोडं रेस्ट करण्याचा एरिया. आम्हाला जायचं होतं इथे पण आम्ही आलो इथे पिंकच्या इकडे. आता कसं आहे जशी वाट फुटेल तसं निघत जायचं. आता आम्ही पिंक करणार, मग ग्रीन करणार. आणि पिंकवाला जो आहे तो आहे 0.42 फक्त, पण मग ग्रीन आहे 2.16. पूर्ण फिरणार आज. आज इकडेच आज इकडेच राहायचं आहे. सोबत बघा ग्रीन टी घेतलंय, मँगो पपाया ग्रीन टी, नो शुगर. आणि हा ट्रेल बघा तुम्हाला, या ट्रेलचं एंट्री बघा. ट्रेलची एंट्री ब्युटिफुल रस्ता आहे. असं वाटतंय कुठेतरी प्राणी असल्यासारखं वाटतंय मला. एवढं घनदाट जंगल आहे ना हे. मेरे अंदर का जानवर जागा हो गया. नो बाइक्स, नो हॉर्सेस. वी हैव टू गो बैक. They are saying no horses. Foot traffic only. Oh, it's a nice paved trail. Look at this. And ही एवढी झाडं आहेत ना इथे, खूपच जास्त. नो, दिस विल कनेक्ट टू द हॉर्स ट्रेल. आता आम्ही इथे पोचलोय. इकडे 2 मंजिल आलेत, 2 रस्ते आलेत. आता बघूया. आम्ही डिसाईड करतोय रॅविन लूपला जायचं. रॅविन लूप जे आहे ते इथे ग्रीन कलरचं आहे. ते आहे 2.16 माइल्सचं. पण काय ब्युटिफुल आहे हे. पूर्ण सूर्य खाली पोचूच शकत नाही. खूपच जास्त ब्युटिफुल हा ट्रेल आहे. फक्त फॉरेस्ट, कोणी नाही, फक्त बर्ड्सचा आवाज येतोय अख्खा वेळ. आणि सगळ्या स्क्विरल्स आहेत बस. इथे त्यांनी एक बसायला बेंच बनवला आहे. इथे तिकडे जाऊन बसतो. आता स्नॅक्स उघडतो. Yeah, that's where we are going. किती खाली घनदाट अंधार झालाय. नुसतं झाडांमुळे खाली सूर्यच पोचू शकत नाहीये. आता बघा हा आम्हाला खाली घेऊन चाललाय ट्रेल. आणि खाली तुम्हाला इकडे दिसते पूर्ण खालपर्यंत सुंदर वळतं.
एवढा सुंदर ट्रेल बनवला ना, हा जसा घाट असतो ना, घाट तसा त्यांनी चालण्याकरता घाट बनवला आहे. आणि अख्ख्या रस्त्यावरती बघा त्यांनी सरेशन्स केलेत, त्यामुळे कोणी कधी घसरू शकत नाही. एवढी काळजी घेतात ना माझी बाबा, खरंच खूप काळजी घेतली जाते. फक्त चालायला या तुम्ही इथे बस. हे बघा जंगलात नाही प्राणी ना काय, डिअर असले तर असले थोडीशी हरणं आणि स्क्विरल्स बस, बाकी हे घनदाट. हा बघा काय सीन आला आहे, एवढा सुंदर झाडं आणि हा ब्रिज बघा. काय ट्रेलसाठी त्यांनी एवढा, म्हणजे इथे फॉलमध्ये आलो ना तर सगळी झाडांचे रंग बदललेले. आताही एवढं सुकून भर आहे ना, हे शांत, फक्त पक्ष्यांचे आवाज आणि माझा आवाज झेलावा लागेल आता, काय करणार. पण हा ब्रिज बघा, आणि तो पण वळणारा. चालताना आम्हाला इथे हे दिसलेत झाडं, हे बघा छत्री हली यायची छत्री. आता का बघू पाणी थोडं टाकलं तर. वा वा वा, ह्यांना ना खरं फुलं व्हायचं होतं, पण ह्यांची झाली पानं. होणार आता, काय करणार. हे बघ इथे सुंदर झरा आला मध्ये, एखाद्याला तहान लागली असेल. चढण सुरू झाली. झाड बघा कसं मुळापासून उपटलंय, उपटसुंभ. इथे झाड पडलं होतं, पण ह्याने किती सुंदर प्रकारे हे झाड फक्त इथेच मध्येच कापलंय आणि झाड हटवलं नाही. स्टाईल चांगली आहे. पार्कमध्ये बघा डिअर दिसलाय, पळ की. त्याला कुत्रासारखं करतो, ये. स्टॅच्यू. इकडे संपली आमची ट्रेल. आता जाऊन बिर्याणी खातो. भेटूया पुढच्या ह्याच्यात.